मित्रांनो नमस्कार. आजचा आपला जो टॉपिक आहे हा आहे जो पाऊस आहे आणि पावसाबरोबर चालणाऱ्या रोडवरील गाड्या यांचं जर तारतम्य जर साधलं तर आज बघा पावसाळा चालू झाल्यापासून लोकांचा जो स्पीड असतो तो स्पीड वाढलेला असतो. कारण की रस्त्यावर साचलेलं पाणी, त्यातून चालणाऱ्या गाड्या, त्यातून पायी चालणाऱ्यांना आणि टू व्हीलर्सवाल्यांना होणारी तकलीफ ही याचा जर कधी चांगला विचार केला तर खूपच विचार करायला लावणारा विषय आहे. कारण मित्रांनो प्रत्येक माणसाने माणसासाठी किंवा माणसाकरिता विचार केला गेला पाहिजे. कारण तुम्ही जर टू व्हीलरवर असाल तर तुम्ही पायी चालणाऱ्याचा विचार केला गेला पाहिजे आणि तुम्ही जर फोर व्हीलरमध्ये असाल तर तुम्ही टू व्हीलरवाल्याचा विचार केला पाहिजे आणि तुम्ही फोर व्हीलरमध्ये असाल तर तुम्ही टू व्हीलरवाला आणि पायी चालणारा दोन्हींचा विचार केला गेला पाहिजे. कारण की आपण ज्या गाड्या चालवतो त्यामुळे रस्त्यावर साचलेला रस्त्यावर साचलेलं पाणी हे कुणावर उडता कामा नये. म्हणजे मॅक्झिमम माझ्या माहितीनुसार असा काही विषय नसतो की बाबा तुम्ही खूप जोरात गाडी चालवली, खूप जोरात पाण्यातून नेली तर तुम्हाला खूप आनंद मिळतो, ते उडणारं पाणी त्यातून आनंद मिळतो. परंतु विषय असा आहे की त्यामुळे कुणाला तकलीफ होता कामा नये. आणि पावसामुळे जे काही हिवाळा आणि उन्हाळा दोन ऋतू पूर्ण 4 8 महिने रस्त्यावर जे सांडलेलं ऑइल असतं, गाड्यांतून सांडलेलं जे ऑइल असतं त्या ऑइलमुळे ह्या ज्या पहिल्या पावसामध्ये जे आहे जून जुलै महिन्यामध्ये जे काही ऑइल असतं त्या ऑइलवरून गाड्यांचं निसटण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तर त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांनी काळजीपूर्वक गाडी चालवणं गरजेचं आहे. आणि बसवाले असतील, रिक्षावाले असतील यांनीही खूप चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक गाडी चालवणं गरजेचं आहे. कारण त्या बऱ्याचशा लोकांच्या आता समजा बसवाले असतील तर त्यांच्या मालकीच्या गाड्या नसतात, ह्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या गाड्या असतात किंवा महामंडळाच्या असतात. तर ही लोकं गाडी कशाही चालवतात, त्याच्याच गाडी चालवणं त्यांच्या काही तारतम्यही नसतं. म्हणजे फक्त स्पीडवर म्हणजे आपण ज्या एक्सिलेटरच्या मुंडक्यावर पाय द्यायचा आणि नुसते गिअर अदलाबदली करायची, कसं तरी आपण चालवायची म्हणून नका चालवू. कारण की ती लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीचा तुम्ही जेवढा विचार कराल तेवढा विचार ती तुमचा करेल. आणि मित्रांनो रिक्षावाले त्यांनीही वळताना किंवा चालवताना आपल्यामुळे दुसऱ्याला तकलीफ होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. सांगायचं तारतम्य फक्त एवढंच आहे की सर्व वाहनधारकांनी आपली गाडी चालवताना आपल्यामुळे दुसऱ्याला तकलीफ होणार नाही. कारण एका व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे कळत न कळत 4 लोकांना, 8 लोकांना, 10 लोकांना तकलीफ होते. तर ती तकलीफ होता कामा नये याची काळजी घेणं मित्रांनो गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.